आढावा तुर्तास इथेच थांबतोय। यानंतर ज्या घडामोडी आहेत त्यांचा सविस्तर आढावा घेऊयात। नाशिकमध्ये जातोय। नाशिक टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरैशी, रजा मेमन यांना नाशिक सत्र न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यांची कोठडी आज संपतीये आणि त्यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सर्व संशयित आरोपींना कोणती कोठडी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर आज त्यांची कोठडी संपत असून आता पुन्हा एकदा या सगळ्या आरोपींना नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नेमकं आज त्यांची कोठडीत वाढ होतीये का, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि खरं तर तपास सुरू असताना या सगळ्याच आरोपींचे जे जबाब येत आहेत, त्यांच्याकडनं ज्या गोष्टी माहिती पडतायत त्या महत्त्वाच्या आहे पुढच्या तपासासाठी। अनेक वळण या टीसीएस प्रकरणाला आता लागताना पाहायला मिळत आहेत। अगदी ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंत सुद्धा हे टीसीएस प्रकरण गेलेलं आहे। त्यामुळे आता या आरोपींची पोलीस कोठडी मिळाली तर अधिक सखोल तपास होऊ शकतो, मात्र न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे। तर याच संदर्भातली पुढची बातमी म्हणजे या अत्याचार प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट की हे फक्त साधं प्रकरण नसून जिहाद आणि ह्युमन ट्रॅफिकिंगचं एक भयानक जाळं असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुरुवातीला प्रेमाच्या जाळ्या तोडून तरुणींचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांचं धर्मांतरण घडवून आणायचं। परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचं स्वप्न दाखवायचं आणि मग तिथे पाठवलं जायचं, अशा पद्धतीनं हे ट्रॅफिकिंग केलं जात होतं। एकदा तरुणी जाळ्यात अडकल्या की या तरुणींना आंतरराष्ट्रीय टोळीमार्फत परदेशात विकलं जाण्याचाही संशय आहे। संशयित आरोपींनी नवीन मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे। दानिश शेख हा या साखळीतील एक दुवा असण्याची शक्यता आहे।